ओके, सो सिरियस क्वेश्चन. तुम्ही काय कराल जर कोणी तुमच्यापाशी आता येईल आणि ते म्हणाल तुम्ही तुम्ही जेव्हा 15 वर्षाचे होतात त्या वयात तुम्ही ट्रॅव्हल करू शकता, आय मीन काय टाइम ट्रॅव्हल करू शकता. सो हाय, हॅलो, नमस्ते, नमस्कार. And I'm telling you about what will I do if I time travel to when I am 15 years old. काय करू मी? लगेच हो म्हणून कोणी येईन आणि मला म्हणून की तू 15 वर्षाची होतीस. मी 15 वर्षाची होते म्हणजे मी होते 9वी किंवा 10वीला. ज्या टायमाला मी एक होते नर्ड टाईप, नर्ड स्टुडंट, जी फक्त अभ्यासात घुसून पडायची. हा, सो गोईंग राईट. So I'll definitely go to when I am 15. And what will I do? So first of all, I will do what will I do? म्हणाल एवढं टाइम नको घेऊ बाई, तू अशी एक होती एक नाहीस जे सगळ्याची आई बनत बसायला लागलीस. फक्त 15 वर्षाची दे, काय करायचं नाही तुला, फक्त शिक, सिन्सिअर राहाय स्वतःशी, काम कर, शाळा एन्जॉय कर. व्हॉट द हेल डू यू वॉन्ट टू बी सबकी माँ, सगळ्यांची आई बनून बसलेली. My 15 years old, so sweet, cute, innocent. हे जे तोंडावरती आहे असं हे बी नव्हतं त्या टायमाला. So I will definitely say to my 15-year self that never ever say tomorrow. कारण कल करे सो परसों, परसों करे सो कभी नहीं. वो हो जाता है 6 months later, 1 year later, और कभी नहीं, कभी नहीं. इसलिए डोंट से tomorrow. अभ्यास काय करण्याची गरज नाही, बिलकुल गरज नाही तुला, कारण तू होतीस अशी 15 वर्षाची माझी. काय करत होती? नुसती अभ्यास करत होती, दुसरी काय करत नव्हती. मी सांगते तुला, अभ्यास सोडून बाकी सगळं कर प्लीज. फक्त अभ्यास करून काही फायदा नाहीये. एन्जॉय कर, बाहेर जा, फिर, फ्रेंड्स बनव, फ्रेंड्स सोबत बोलत जाय. मेन म्हणजे गोष्ट, फ्रेंड्स आहेत तुला तर त्यांना बोलत बी असतात. बोलल कोण? माझा पप्पा नाही, तुझे बी पप्पा नाही बी पप्पा सेमच आहे. 15 वर्षाची माझी म्हणलं तर, पण बोलत गेलं पाहिजे ना, नुसतं फ्रेंड्स असून फायदा नाही ना. आणखी काय सांगा मी, सांगायला तर बखळ काही आहे. कारण 15 वर्षाची माझी लिटल चाइल्ड, तिला काही कळत नाही. या माधवीला त्या माधवीला सो मेनी डिफरन्सेस. जमीन पासून आसमान पर्यंत. नॉट लाइक जमीन आसमान, जमीन आसमान का फर्क है इस माधवी में और उस माधवी में. मराठी, हिंदी, इंग्लिश सगळ्यांचा मिक्स घोटाळा. बाय द वे, मला छोट्या छोट्या दुसऱ्या बी भाषा येत आता. भाषेचा विषय नंतर सध्या चालू आहे 15 वर्षाची माधवी. 15 वर्षाची माधवी किती क्यूट होती. I like to be 15 years old Madhvi. So I also want to tell her, my 15 years old self, that पुस्तक वाचत जा रे. पुस्तक आता बी वाचत नाही मी, पण तरी बी सांगू इच्छिते मी माझ्या स्वतःच्या 15 इयर्सच्या माधवीला की वाचत जाय, पुस्तकं वाच. नुसते अभ्यासाची पुस्तकं नको वाचू, बाहेरची पुस्तकं वाचत जाय, फन पुस्तकं वाचत जाय, कॉमेडी पुस्तकं वाचत जाय, इंटरनॅशनल इमोशनल कोणते राहतात ते सगळे पुस्तकं वाचत जाय. आता बी मी स्वतःला सांगते, आता बी वाचत जाय. पुस्तकं वाचली पाहिजे, चांगलं राहते, एक्सटर्नल नॉलेज भेटते. म्हणजे 15 वर्षाच्या माधीला बिलकुल नाहीये एक्सटर्नल नॉलेज. 0%, 0 अंडा. आणि एक्सटर्नल नॉलेज मध्ये हे पण येते,
बाहेरचं काही खरेदी करता येत नाही. साधी पेन खरेदी करायला येत नव्हती. किती कमाल आहे. काय मग कितीची काय कशाला काय विचारायचं काय नाही काय बोलायचं नाही. जेवढं तेवढं खतम. थोडस इंट्रोवर्टेड एक्स्ट्रोवर्टेड बनावे. ते तर बनणारच आहे. आशा दे तू आता बनवलीच आहे. पण तरी बी जरा लवकर बनवून आणखी चांगलं. सो इतकं ठीक आहे. असले 15 वर्षाचे बनले तरी बी जे गलत्या करायच्या तर ते माणूस करतेच है ना. गलतीकडे ना माणूस चुकीचा पुतळा आहे. शिकलो तेव्हा शिकल आणि शिकलो तेव्हाच अनुभवला काय काय होईल ते होईल. पण ठीक आहे. 15 वर्षाची माझी 9वी 10वीची मी खरंच बेस्ट होते. आणि आता सांगून ठेवते पुढच्या 1-2 वर्षामध्ये कोरोना येते त्याच्यात अभ्यासात थांबवलाच ना शपथ ना खाशील. हे झाल्या इमॅजिनेटिव्ह गोष्टी. लेट्स बी रिअल. पण नाही ठीक आहे. आता पण मी जी आहे एक नंबर आहे. पण सम चेंजेस ते त्या टायमाला ते केलं असतं तर बरं झालं असतं. राईट. तुम्ही जर 15 वर्षाचे झाले अचानक आय मीन टाइम ट्रॅव्हल जर करता आलं तुम्हाला तर काय करसाल तुम्ही. काय काय चेंजेस करसाल. असं पण नका मी सोनं खरेदी करा कारण सोनं स्वस्त झाले. बिलकुल नाही. सॉरी सोनं महाग झाले. पण नाही सोनं सोडून काही बी करा काहीतरी. नाही म्हणजे फक्त इमॅजिन करा. दॅट्स इट फॉर टुडे. चला बाय बाय. माझी भाऊ रे सायनिंग ऑफ.